नमस्कार मंडळी, सविताच होम किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी पारंपरिक गव्हाची खीर. ही खीर खास सण समारंभासाठी किंवा गोड खाण्याची इच्छा झाली तरी सुद्धा तुम्ही बनवू शकता. आणि ही खीर अगदीच बनवायला सोपी आहे. चला तर मग आपण बघूया आपण ही खीर कशी बनवली ते. आता इथे मी एक वाटीभर गहू घेतलेला आहे. हा गहू अख्खाच गहू आहे. याला वाटलेलं नाहीये किंवा दळलेलं नाहीये. आता याला आपण पहिले धुवून घेऊया. आता हा विकतचा गहू आहे. त्याच्यामुळे आपण याला एक 4 ते 5 वेळा तरी धुवून घेणार आहोत. कारण की कसं आहे, की हा बाहेरचा गहू असल्यामुळे कदाचित त्याला टिकवण्यासाठी केमिकलची पावडर वगैरे लावलेली असते. त्याच्यामुळे त्याच्यावरती पावडर सगळी निघून जावी म्हणून आपण व्यवस्थित सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता इथे कुकरमध्ये मी थोडंसं तूप टाकलेलं आहे. आता तुपाचा वापर काही मी जास्त आता सध्याला तरी नाही केलेला आहे. कारण की आपल्याला फक्त आता हे गहू जे आहेत, ते भाजून घ्यायचे आहेत. आपण हवं तर खीर झाल्यानंतर वरून तूप घालू शकतो. तर भाजण्यापुरतं फक्त मी आता इथे थोडंसं तूप टाकलेलं आहे. सगळे गहू आता आपण याच्यात टाकून घेऊया आणि असं व्यवस्थित असं भाजून घेऊया. साधारण आपल्याला एक 7 ते 8 मिनिटं तरी लागतील हा गहू भाजण्यासाठी. ही खीर बनवणं अगदीच सोप्पं आहे. तुम्हाला जर कधी गोड खायची इच्छा झाली तर पटकन तुम्ही बनवू शकता आणि अगदी कमी साहित्यामध्ये तयार होते. आता हा बघा आपला गहू चांगला भाजून झालेला आहे. तर आता मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते. आता आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आपण जेवढं आपल्याला पाणी लागणार आहे, तेवढं पाणी टाकून घेऊया. कारण की मला याला साधारण 10 ते 12 शिट्ट्या तरी काढायच्या आहेत. कारण की गहू जो आहे तो कठीण असतो शिजायला. त्याच्यामुळे याला आपल्याला 10 ते 12 तरी शिट्ट्या काढाव्याच लागतील. म्हणून त्याच्यासाठी जेवढं पाणी आपल्याला लागेल, म्हणजे मी साधारण इथे आता 1 बाउलभर पाणी टाकलं होतं. पण परत अजून मला वाटलं की कमी आहे पाणी याच्यामध्ये. म्हणून परत मी अर्धा बाउल याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आणि आता कुकर लावून घेऊया आपण. आता इथे एक चिमूटभर थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी इथे. कारण की मिठामुळे थोडंसं खिरीची जो गोडवा आहे तो बॅलन्स होईल आणि गहू सुद्धा पटकन शिजेल. आता 10 ते 12 शिट्ट्या काढून घ्यायच्यात आणि कुकर थंड व्हायला ठेवायचा आहे तसंच. तर तोपर्यंत आता इथे आपण बाकीची तयारी करूया. इथे मी 4 वेलच्या घेतलेल्या आहेत, त्या वाटून घेऊया. थोडीशी साखर टाकून वाटून घ्यायचं म्हणजे लवकर बारीक होतं. आता इथे वाटीभर मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा वाटून घेऊया मिक्सरला. इथे तुम्ही थोडेसे खोबऱ्याचे काप सुद्धा टाकू शकता. आता आपला कुकर सुद्धा थंड झालेला आहे. गहू शिजलेला आहे. आता हे जे वरचं पाणी आहे ते साइडला बाउलमध्ये काढून घेऊया. कारण की हे पाणी आपण नंतर परत खिरीमध्ये तेच पाणी वापरणार आहोत. आणि हा जो गहू आहे तो असा स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायचा आहे. कारण की गहू जरी पूर्ण शिजला जरी असला तरी तो अख्खाच दिसतो. असा एकदम आपल्या मनाने विरघळत नाही. त्याच्यामुळे स्मॅशरच्या सहाय्यानेच आपल्याला ह्याला स्मॅश करावा लागणार आहे. हे बघा अशा प्रकारे स्मॅश होईपर्यंत आपल्याला त्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. म्हणजे खीर जी आहे अगदी छान अशी दाटसर अशी होते. आता माझं स्मॅश करून झालेलं आहे आणि आता आपण बाकीचं साहित्य आता याच्यामध्ये टाकून घेऊया. इथे मी आता एक वाटीभर तरी गूळ घेतलेला आहे. तो टाकून घेऊया आपण आता. आणि हा जो आपण ओला नारळ जो वाटलेला होता तो टाकलेला आहे मी आता इथे. आणि आपली वेलचीची पावडर आणि ड्राय फ्रुट्स हे पण टाकून घेऊया. ड्रायफ्रूटमध्ये मी इथे बेदाणे आणि काजू घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकू शकता. आता इथे वाटीभर दूध सुद्धा टाकायचंय आपल्याला. आता हे सगळं साहित्य जे आहे, आपण परत एकदा मिक्स करून घेणार आहोत. मी कुकर गॅसवर ठेवलेलं नाहीये. खाली ठेवूनच मी पहिल्यांदा हे सगळे साहित्य टाकून घेतले आणि त्याच्यानंतर याला पूर्ण मिक्स करून घेणार आहे. कारण की गॅसवर जर ठेवून जर मी हे साहित्य टाकले असते, तर खीर आपली खालून लागायला सुरुवात झाली असती. कारण की आपण याच्यामध्ये पाणी अजिबात टाकलं नव्हतं.
आता थोडंसं मी पाणी याच्यात ॲडजस्ट करते, कारण की हे खूपच घट्ट झालं होतं मिश्रण. थोडंसं पाणी आपण टाकून घेऊया, कारण की आपल्याला परत एक 10 ते 12 अजून 10 ते 12 मिनिटं अजून शिजवून घ्यायची आता हे बघा, आता आपली खीर चांगली शिजून तयार झालेली आहे. तर अशाच मग छान-छान रेसिपीजसाठी तुम्ही सविताज होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.